जर्नीच्या मध्ये सडन वेदर चेंज झाला तर इमर्जन्सी लँडिंगला काय आहे? एक स्टेशन टू दुसऱ्या स्टेशनला जाणाऱ्या ज्या फ्लाईट असतात त्या फ्लाईटची 14 ते 15 सीटची कॅपॅसिटी असते ओनली. 2000 किलोग्रॅम म्हणजे 2 टनपर्यंत ओनली वेट हे करू शकतात ते. आणि ते पण वेदरच्या ह्याच्यावर डिपेंड असतं. वेदर जास्त खराब असेल तर वेट पण कॅपॅसिटी कमी करायला लागते त्यांना, तेवढीच वेट घेऊन जायला लागतं. आणि त्याच्यामध्ये आतमध्ये अजिबात काही फॅसिलिटी बाकीच्या नसतात. इतका आवाज डेंजर असतो त्याचा, खूप जबरदस्त. आतमध्ये ऑक्सिजन जास्त, तिकडे हाईटवरती फ्लाईटवाला की ऑक्सिजन कमी पडतो. म्हणजे खूप हे करायला लागतं, म्हणजे स्ट्रगल जबरदस्त असतं त्याच्यामध्ये. आणि त्याचा पूर्ण तशी 8 तासाची जर्नी असते. लिटरली त्याच्या फ्लाईटमध्ये वॉशरूम वगैरे, टॉयलेट, बाथरूम काही नसतं. नॉर्मल पर्सनल पासपोर्टवर तुम्ही जाऊ शकत नाही तिकडं. गव्हर्नमेंट ऑफिशियल पासपोर्ट ऐकलं असेल, लोकांना माहित असेल की व्हाईट पासपोर्ट एक मिळतो डिप्लोमॅटिक. तुमचं डेली रुटीन काय होतं तिथे? डेली रुटीन हेच, कारण ऍक्च्युली बाहेर कुठं जायचं काय जास्त प्रश्नच येत नव्हता. बाहेर जाणार तर कुठं, बाहेर तुम्ही पूर्ण बघेल तिकडं पूर्ण बर्फ आईस असणार, त्यामुळे तुम्ही जाणार कुठं, काय करणार. तर आतमध्ये प्रत्येकाचं जे काम असायचं ते ठरलेलं असतं. चला जाणून घेऊया मग साऊथ पोल बद्दल, जे साधारणपणे ह्युमन सेटलमेंट पासून 6000 किलोमीटर लांब आहे. मग पाहू तिथे लोक कसे राहतात. मग मला सांगा, तुमची गोव्यापासून केपटाऊन पर्यंतची जर्नी कशी होती? लाईक व गोव्यापासून तुम्हाला अँटार्क्टिकाला जायला पासपोर्टची काय सिस्टम आहे, विजाची काय सिस्टम आहे? ॲक्च्युली बुकिंग जे असतं टोटल फ्लाईटचं वगैरे ते सगळं गव्हर्नमेंट थ्रूच केलं जातं. ओके. आणि बुकिंग असं नॉर्मल ह्याचं बुकिंग, नॉर्मल जो आपला पासपोर्ट असतो, नॉर्मल पर्सनल पासपोर्टवर तुम्ही जाऊ शकत नाही तिकडं. तिथं अलाउडच नाही ॲक्च्युली. कारण तुम्ही जे लोक जातात ते ओनली गव्हर्नमेंट थ्रू जातात आणि रिसर्च पर्पजसाठी जातात. त्यामुळे गव्हर्नमेंट ऑफिशियल पासपोर्ट ऐकलं असेल, लोकांना माहीत असेल की व्हाईट पासपोर्ट एक मिळतो डिप्लोमॅटिक. जे लोक म्हणजे कंट्रीचे जे लोक गव्हर्नमेंट ऑफिशियल जे बाहेर कुठल्या कामासाठी जातात तर त्यासाठी, तर त्या पासपोर्टवरतीच यात. आणि विजा म्हटलं तर विजा ॲक्च्युली तिकडं नाही आहे कुठलाच आहे. ॲक्च्युली तिकडचं गव्हर्नमेंटचं जे ट्रिटीचं मेंबर असल्यामुळे आपली कंट्री, आणि तिकडचं जे एक केपटाऊनला गेल्यानंतर केपटाऊनला पूर्ण जाईपर्यंत 2-2.5 दिवसाचा पूर्ण टाइम लागतो. स्टेप बाय स्टेप म्हणजे फ्लाईट वगैरे चेंज वगैरे होते ते. आणि नंतर केपटाऊनला गेल्यानंतर 4 ते 5 दिवसाचा हॉल्ट असतो तिथं, म्हणजे स्टे असतो. हॉटेलवरती बुकिंग वगैरे केलेलं असतं, अरेंजमेंट असते, तिथं स्टे असतो. त्यामुळे असं पासपोर्ट गव्हर्नमेंट ऑफिशियल पासपोर्ट जो गव्हर्नमेंटने दिलेला असतो त्याच्यावरतीच आपला पर्सनल पासपोर्ट सबमिट करून घेतात. जर कोणाचा असेल तर त्याच्यावरती जाता येत नाही. आणि विसा लागतच नाही ॲक्च्युली तिकडं, कारण तिकडचे रूल्सच पूर्ण वेगळे आहेत. त्यामुळे तुम्ही पर्सनली असं कोणी अंटार्क्टिकाला जाऊ शकत नाही, कोणी उठून. म्हणजे जसं आपण प्रत्येक गावातून जसं की एखादा बिलियनेर असला तो म्हणला ठीक आहे मला इच्छा आहे अँटार्क्टिकाला जायचं, असं त्याला ती गोष्ट पॉसिबल नाही. कारण असं आपण बघतो आता, जसं की बाहेरच्या कुठल्या छोट्या मोठ्या गावातून आता फॉरेनला वगैरे जसं लोक जातात, कोणी असतं फॉरेनला आता आजकाल जातं, कोणी जॉबसाठी जातं, कोणी एज्युकेशनसाठी जातं. तर तसं ती कुठली कंट्री नाही आहे, तिकडचे रूल्स पूर्ण वेगळे आहेत आणि तिकडे असं कोणी जाऊ शकत नाही. ओके. तुम्ही शॉपिंग काय काय केली? म्हणजे तुम्हाला शॉपिंगला वेळ भेटला का? तुम्ही तिथं जायसाठी काय ऍक्च्युली केपटाऊनमध्ये 4 ते 5 दिवस जो टाइम मिळतो ते ऍक्च्युली एक तिथं त्याचं रिझन मेन असं आहे की तुम्ही तुमचं जे केपटाऊनमधून अंटार्क्टिकाला जायची जी फ्लाईट असते, ती फ्लाईटची जी जर्नी आहे ते प्री शेड्यूल असते, पूर्ण प्रॉपर शेड्यूल असतं त्याचं. त्या डेटलाच तुम्हाला तिथं पोचायचं असतं. तर त्याच्या आधी सडनली अचानक काय प्रॉब्लेम झाला किंवा काय, तर म्हणजे तुम्हाला तिथं तुम्ही त्याच्या आधी तिथं प्रेझेंट पाहिजे 3-4 दिवस आधी. कारण ते तुमच्या ह्याच्यासाठी फक्त ती फ्लाईट हे करू शकत नाही. बाकीच्या कंट्रीचे पण लोक असतात अंटार्क्टिकाला जाणारे, तर त्यांचा प्री प्लॅन असतो. त्यासाठी तुम्हाला केपटाऊनमध्ये तेवढा वेळ दिला जातो. त्याच्यामध्ये मग केपटाऊनमध्ये तुम्ही लिकर शॉपिंग वगैरे, ॲक्च्युली तिकडं लिकर गरजेचीच आहे. तर त्याच्यासाठी किंवा लोकल काय शॉपिंग वगैरे तुम्हाला काय करायचं असेल तर, किंवा काय तर एक्सप्लोअर करायसाठी थोडा वेळ दिला जातो. जिओग्राफिकली जरी आपण बघायला गेलो तर केपटाऊन साऊथ पोल पासून क्लोजेस्ट आहे, म्हणजे आफ्रिका खंड पासून साऊथ पोल एकदम जवळ आहे, राईट? बरोबर, जवळ एकदम असं नाही ॲक्च्युली तसं बोललं तर. तरी तिथून 4000 म्हणजे 4000 किलोमीटरचं डिस्टन्स आहे. ॲक्च्युली 6 ते 7 तास मिनिमम 7 आवर्स लागतात त्या फ्लाईटने जायला. ती फ्लाईट पण खूप छोटी असते. आपले नॉर्मल अशा फ्लाईट असतात अशी फ्लाईट नसतात त्या. त्याच्यामध्ये खूप लिमिटेड फॅसिलिटी असते. त्यांची फ्लाईट खूप वेगळी असते. हे ट्रॅव्हल कोण ऑर्गनाइज करतं केपटाऊन टू अंटार्क्टिका? केपटाऊन टू अंटार्क्टिका पूर्ण सगळ्या देशांचं, पूर्ण म्हणजे पूर्ण जगातले जेवढे मेन देश आहेत तिथं जाणारे वगैरे, आणि तिथं जे ऑपरेशन तिथलं जे सगळं आहे ते म्हणजे जे ट्रान्सपोर्टेशन जे आहे सगळं, ती एक प्रायव्हेट कंपनी आहे रशियाची. ती सोडून दुसरं कोणी कुठल्याही कंपनीच्या किंवा काय फ्लाईट वगैरे तिकडे जाऊ शकत नाहीत, जात नाहीत. कारण तिकडं तशी कंडिशनच आहे तशी.
त्यामुळे सिच्युएशन तशी आहे, तसं कोणी इझिली जाऊ शकत नाही तिकडे. तेवढे खूप एक्सपर्ट पायलट आणि त्या फ्लाईट पण तशा असतात त्या. तर त्या फ्लाईट ते ALCI म्हणून कंपनी आहे, अंटार्क्टिक लॉजिस्टिक ऑपरेशन म्हणून त्यांचं एक हे आहे कंपनी. तर त्यांच्या थ्रूच हे सगळं मॅनेज केलं जातं सगळं. आणि त्यांच्या थ्रूच गव्हर्नमेंटला, आपल्या ज्या त्या कंट्रीच्या गव्हर्नमेंटला त्यांना पहिल्यांदा पूर्ण मेंबर्सची नाव वगैरे द्यावं लागतात आणि त्याच्यानुसार ते सगळे फ्लाईटचे शेड्यूल ठरवतात. आणि लाईक केपटाऊनपासून तुम्ही अँटार्क्टिकामध्ये सर्वात प्रथम ज्या ठिकाणी लँड झाला ते एरिया कोणता होता? हां, तर आपण केपटाऊनपासून अंटार्क्टिकामध्ये फर्स्ट लँड होतो, तर ती नोवो स्टेशन म्हणून, ॲक्च्युली तिथं एअरपोर्ट आहे, नोवो एअरपोर्ट म्हणून. नोवो ओके. एअरपोर्ट म्हणून आहे, तर ते आपलं मैत्री स्टेशन जे आहे हम्म. त्याच्या जवळ आहे. तिथं ओके. रशियाचं पण एक 15 ते 20 किलोमीटरवरती रशियाचं पण स्टेशन आहे. ऑल अदर कंट्रीजचे पण स्टेशन 100-200 किलोमीटरच्या आसपास 1-2-3 कंट्रीजचे स्टेशन आहेत. तर तिथंच हे सगळे लोक जातात आणि तिथून मग आपल्या स्टेशनचे जे काही लोक असतील ते व्हेकल रिसिव्ह करायला येतात, व्हेकल वगैरे घेऊन. तर पहिलं नवं, आता तुम्ही म्हणाल की तिथे एअरपोर्ट वगैरे म्हणजे आता तिकडे बर्फच आहे सगळा, मग एअरपोर्ट कसे नॉर्मल आपल्या जसं रोड वगैरे बनवलेला असतात एअरपोर्टवरती, जसं रनवे Flight बनवलेला ला, असतो तसा रनवे आहे का? landing तर ला, तसा तर रनवे नाहीये. तुम्ही ॲक्च्युली पिक्चरमध्ये पण बघू शकता की तिथं रनवे जो आहे पूर्ण आईसवरतीच तो फ्लाईट उतरते. ते पूर्ण आईसवरती पूर्ण आईस प्लेन केला जातो मशीन व्हेकलच्या हे करून यूज करून, आणि त्याच्यावरतीच फ्लाईट लँड होते. म्हणजे सर्व देशाची लोक पहिला नोवा एअरपोर्टला लँड नोवो एअरपोर्टला लँड आणि तिथून आपापल्या स्टेशनला जाणार. आपापल्या स्टेशनला. आपलं जे स्टेशन तिथं जवळ आहे त्याचं नाव काय म्हणलं तुम्ही? आपलं मैत्री स्टेशन आहे तिथं जे आहे ते. आणि खूप मैत्री जुनं स्टेशन स्टेशन ते आहे ते. एअरपोर्टचं डिस्टन्स किती आहे? ते 7 किलोमीटरचं डिस्टन्स आहे. 1.5 आवर लागतो. जे व्हेकल्स असतात तिथं त्याच्यातून. कशा टाईपचे व्हेकल्स असतात तिथं? ॲक्च्युली पिस्टन बुली म्हणून आहे. पिस्टन बुली असतात ते चेन टाईप मध्ये, जसं रणगाडा जसा असतो आपला तशा टाईपच्या असतात त्या. पाठीमागे केबिन वगैरे असते, त्याच्यामध्ये हिटर वगैरे असतो. कारण जसं तुम्ही फ्लाईटमधून तिथं मेन लँड करायच्या आधी, जसं अंटार्क्टिकाच्या एरियामध्ये एंट्री केली तुम्ही 1 ते 2 तास आधीच टेम्परेचर खूप मायनस असल्यामुळे तिकडं तुम्हाला तिथं पूर्ण जे किट ऑलरेडी बरोबरच घेऊन जायला लागतं. जे गव्हर्नमेंट थ्रू तुम्हाला पूर्ण गिअरअप म्हणजे किट दिलेलं असतं. थर्मल विअर्स जे असतात पूर्ण 3 लेअरमध्ये, ते सगळं हे करूनच फ्लाईटमधून बाहेर उतरायला लागतं. कारण तुम्ही अशा एरियातून इतक्या प्लस टेम्परेचरमधून डायरेक्टली अपोजिट प्लस 25-30 टेम्परेचरमधून डायरेक्टली तुम्ही 25-30 मायनस टेम्परेचरमध्ये अपोजिटला डायरेक्टली तुम्ही उतरणार, तिथं लँड करणार म्हटल्यावर तुमची बॉडी तेवढी हे करू शकत नाही, अडॉप्ट करत नाही लगेच. तर त्यासाठी तुम्हाला ते सगळं गिअरअप हे करूनच बाहेर उतरायला लागतं. आणि जी तुम्ही गाडी म्हणला पिस्टन बुली, त्याची सिटिंग कॅपॅसिटी किती आहे? सिटिंग कॅपॅसिटी पिस्टन बुली ज्या आहेत आपल्याकडं इंडियाच्या वगैरे, त्याच्यामध्ये पाठीमागे केबिनमध्ये मॅक्झिमम 8 लोक बसतात. ओके. नॉर्मल एका साईडला 4 एका साईडला 4 असे, आणि बाकीचे पुढे केबिनमध्ये 2 लोक बसतात. एक ड्रायव्हर असतो आणि त्याच्या साईडला एक सीट असते. अंटार्क्टिका व इंडियाचा टाइम डिफरन्स किती आहे? अंटार्क्टिका आणि इंडियाचा टाइम तुम्ही जर मॅपवरती बघितलं तर जो मैत्री स्टेशन आहे ते पूर्ण साईडला आहे, म्हणजे ते एका लाईनमध्ये येत नाही. तर त्याच्यामुळं त्याचा अँगल जो आहे तो त्याच्यानुसार अंटार्क्टिकाचा मैत्री स्टेशनचा टाइम डिफरन्स जो आहे तो 5.5 तासाचा आहे. 5.5 तास लवकर आहे तिथं. म्हणजे त्यावेळेला तिथं जे टायमिंग झालेलं असेल त्याचं इंडियामध्ये जे टायमिंग असेल त्याच्या आधी 5.5 तासाचा डिफरन्स आहे तिथं पूर्ण. जर आपली जिओग्राफी बघितली तर बऱ्याच वर्ष मिलेनियर्स आधी टेक्टोनिक प्लेट्स एकमेकांना जॉईंट होत्या. ऑलमोस्ट पूर्ण कंट्री एकमेकांना कंबाईन वर्ल्ड होता. त्यानंतर टेक्टोनिक प्लेटच्या सेपरेशनमुळे एक पार्ट साऊथ साईडला गेला, एक पार्ट नॉर्थ साईडला गेला. बरोबर. तिथं वेगळी एक टेक्टोनिक प्लेट आहे का? कसं आहे तिथे कुठल्या? ॲक्च्युली जसं बऱ्याच ते लाखो वर्षापूर्वी जसं तिथं जो आपला त्याचं एक भारती स्टेशन जे आहे आपलं, त्याचं लोकेशन तिथं फिक्स करायचं एक मेन रिझन आहे की आपला जो तिथला एरिया आहे तो ॲक्च्युली जिओग्राफीचं जे जितका स्टडी आहे आधीपासूनचा, तर त्याच्यानुसार आपला जो इंडिया, आपली जी कंट्री आहे भारत, आणि ते अंटार्क्टिकाचा तो भाग जो आहे भारती स्टेशनच्या आसपासचा जो एरिया लँडचा पूर्ण, तर तो एरिया एकच होता. त्यामुळे आता त्याचं रिसर्च तिथं हे करण्याचा मेन तो पर्पज आहे की तिथल्या आणि इथल्या ह्याचं काय रिलेशन आहे का, वेदरचं वगैरे काय बऱ्याच गोष्टींचं. तर त्यासाठी तो तिथं असं हे होतं, म्हणजे तो एक होता, नंतर ते सेपरेट होऊन पूर्ण हे झालेला आहे आणि तो नंतर सेपरेट कॉन्टिनेंट बनलेला आहे, पूर्ण वेगळा खंड बनलेला आहे. ओके. आपल्या व्ह्युअर्सला सांगू इच्छितो की इंडिया आणि अंटार्क्टिका आधी एक कंबाईंड कंट्री होती. हे बरेच मिलियन इयर्स आधीचं चाललंय आणि टेक्टोनिक प्लेटच्या व्हायब्रेशनमुळं लँड सेपरेट होत गेल्या आणि त्यातला एक पार्ट डायव्हर्ट होऊन अंटार्क्टिकाकडे गेला आणि एक पार्ट इथं राहिला.
त्यामुळं सिमिलरिटीज सायंटिस्ट हे करतात की आपल्या लँड आणि तिथले लँड, आपली जिओग्राफी तिथली जिओग्राफी, आपलं मिनरल्स तिथले मिनरल्स काय मॅच होतात का? बरोबर. ओके. मला एक सांगा, तुम्ही मैत्री स्टेशनमध्ये गेला तेव्हा तुम्हाला सर्वप्रथम काय काय झालं तिथे? लाईक मैत्री स्टेशनमध्ये गेल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो एक्सपिरियन्स आणि तो जो व्ह्यू असतो ते एकदम अमेझिंग असतो, जबरदस्त. कारण फर्स्ट टाइम अंटार्क्टिकाला तुम्ही म्हणजे एकदम अशा तुम्ही एकदा एका वेगळ्या प्लॅनेटवरती गेल्यासारखं वाटतं, जिथं तुम्ही बघितलं की पूर्ण म्हणजे तुमचे डोळे, तुम्हाला जेवढं डोळ्याने दिसेल तिकडे बर्फ सोडून काही दिसत नाही एकतर. तुमचे फोटो पाहिले मी त्यावरचे अंटार्क्टिकाचे, अवतार टाईप जर थोडंफार वाटते ते movie type. तेच तिथं म्हणजे पूर्ण तिथलं वेदर आणि क्लायमेट असं आहे की तू पूर्ण वेगळ्या ग्रहावरती गेल्यासारखं वाटतंय तुम्ही तिथं. तर तिथं ऍक्च्युली तिथं मग आपण लँड केल्यानंतर आपले जे पहिले मेंबर्स असतात स्टेशनचे, जे पहिलं तिथं राहत असतात, ते एक्सपिडिशन करत असतात पहिल्या एक्सपिडिशनचे, ते लोक आपल्याला रिसिव्ह वगैरे करायला येतात. ओके. ते खूप चांगलं वाटतं. आपल्या कंट्रीचे लोक तुमच्या रिसिव्ह करता आधीची जी येतात. टीम होती ती. आधीची टीम असते ती रिसिव्ह करायला येते तिथं, ओके आणि ते आपल्याला रिसिव्ह करून वगैरे स्टेशनमध्ये घेऊन जातात ते. ओके. तिथं मला स्टेशनमध्ये गेला इन्फॉर्मेशन देणं काय हा, स्टेशनमध्ये गेल्यानंतर कारण कुणाला पूर्ण नवीन असतं सगळ्यांना, मग स्टेशनचे काही रूल्स आहेत ठेवलेले आपण तिथं. प्रत्येक कंट्रीच्या प्रत्येक स्टेशनचे त्यांचे रूल्स असतात काहीतरी तिथं. कारण तिथं डूज ऑर डोंट म्हणजे काही करायचं काय नाही करायचं, कुठं काय कुठं 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 काय काय आहे, ते स्टेशनचा पूर्ण एक राऊंड घेतला जातो, आणि कुठं कुठं काय करायचं, कुठं जायचं नाही जायचं, ते सगळं पहिल्यांदा फर्स्ट एंट्री केल्या केल्या ते ब्रीफिंग दिलं जातं. कारण तिथले रूल्स खूप वेगळे आहेत. काही जाऊन कोणी काही करू शकत नाही तिथं आपल्या मनाने. असं आपण जसं इकडं हे करतो तसं घरी आपल्या कसंही काही तसं नाही. तिथे एक ॲक्च्युली वेगळंच हे आहे. तर ते सगळे रूल्स समजावून सांगितले जातात. त्याच्यानंतर ब्रीफिंग वगैरे केलं जातं. त्याच्यानंतर मग जे ज्या टायमिंगला आपण पोहोचलो त्याच्यानंतर लंच टाईम, ब्रेकफास्ट टाईम, डिनर टाईम वगैरे सगळं ते एक्सप्लेन करून तुम्हाला जिथं जे स्टे असतो आपला, म्हणजे जिथं तुम्हाला राहायचं वगैरे आहे, अरेंजमेंट केलेली आहे. ॲक्च्युली नेम प्लेट वगैरे लावून अरेंजमेंट्स केली जाते. त्यांना ऑलरेडी इन्फॉर्मेशन मिळालेलं असते कोण किती मेंबर्स येणार आहेत काय. त्यानुसार आपल्याला तिथं त्या हटमध्ये, वुडनचे हट्स बनवलेले आहेत. समरमध्ये समर कॅम्प असा आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला तिथं अरेंजमेंट्स केली जाते. तुम्ही टोटल 15 महिने मैत्री स्टेशनला होता? नाही, मी होतो भारती स्टेशनला. ओके. पण किती time डायरेक्टली तुम्ही भारती मैत्री- स्टेशनला फ्लाईट जात नाहीये. ओके. त्यामुळे मैत्री स्टेशन थ्रूच जायला लागतं. येताना पण त्या थ्रू वेनच यायला लागतं. कारण तिथला फ्लाईट जी लँड होते ती तिथंच होऊ शकते. मैत्री स्टेशन टू भारती स्टेशन डिस्टन्स किती आहे व ते डिस्टन्स कव्हर करायला किती टाइम लागतो? तर मैत्री स्टेशन टू भारती स्टेशन बघितलं तर अराउंड 3000 किलोमीटर, 3000 किलोमीटरचा डिफरन्स आहे. ओके. आणि तेवढ्या वेळासाठी आपली नॉर्थ ईस्ट बॉर्डर जरी कम्पेअर केली तर ती हम्म. 3400 किलोमीटर्स आहे. म्हणजे इंडियाचा एक पोल टू अप्रॉक्सिमेटली सेकंड पोल, तेवढे डिस्टन्स आहे. ऍक्च्युली मी बोललो ना की आपला अंटार्क्टिकाचा जो पूर्ण एरिया आहे तो आपल्या जवळजवळ 4 कंट्रीज घालायला लागतील, एवढा मोठा आहे. त्याच्यामुळे Okay. तो 3000 किलोमीटर ते डिस्टन्स आहे. मिनिमम 8 आवर्स, 8 तास ते 9 तास लागतात ती जर्नी करायला. 8 आवर्स. आपल्या इंडियन कॉमन फ्लाईटला अप्रॉक्सिमेटली 3500 किलोमीटर डिस्टन्स ट्रॅव्हल करायला 2 ते 2.5 तास सफिशियंट Right. आहे. एवढं डिफरन्स का टाइम म्हणजे का लागतं? ऍक्च्युली त्याचं रिझन हे आहे की तिथलं एक्स्ट्रीम वेदर्स कंडिशन. म्हणजे तिथं मी बोललो जसं की तिथं विंड इतकी स्पीडनं हवा वगैरे वाहते, अचानक सडनली वेदर खराब होतं, स्नोफॉल चालू होतो. त्यामुळे तिथं नॉर्मल याच्यासारखं आपल्या इकडे जसं फ्लाईट वगैरे फ्लाय करते तसं तिथं नाही होऊ शकत. त्यामुळे ते सगळ्या गोष्टींचा तिथं जे लोक असतात, सायंटिस्ट असतात, त्याच्यानुसार त्यांचा रिपोर्ट घेऊन वेदर पुढच्या 2-3 दिवसाची वेदर सिच्युएशन कशी आहे काय, त्याच्यानुसारच फ्लाईट हे करतात, ते उडवतात, आणि त्याच्यानुसारच ते प्लॅन असतं सगळं. ते कधीही कॅन्सल होऊ शकतं, कधीही काही होऊ शकतं. तिथं काही गॅरंटी नसते कुठल्या गोष्टीची ट्रॅव्हलिंगची. त्यामुळे त्याचं ते 8 तासाची जर्नी आहे, आणि त्या फ्लाईट पण खूप डेंजर असतात तिथल्या. कारण लिटरली आपल्या नॉर्मल फ्लाईट सारख्या त्या फ्लाईट नाही आहेत. ओके. जसं तुम्ही आपल्या नॉर्मल गाडीमध्ये आपली साधी गाडी रिक्षा वगैरे असते असं याच्यामध्ये बसल्यासारखं वाटतं. लिटरली इतकं डेंजर हे असतं ते. ती जर्नी खूप म्हणजे आयुष्यभर लक्षात राहण्यासारखी जर्नी असते ती, मैत्री टू भारती स्टेशन जाण्यासाठी. तर आम्हाला फ्लाईट बद्दल सांगा थोडं, कशी आहे फ्लाईट अशा असतात की ती आपण ह्या मेन फ्लाईटने जातो. IL असतात त्या फ्लाईट मोठ्या, 60-70 सीटची कॅपॅसिटी असते. पण तिथं जे अंटार्क्टिकाच्या इंटरनल जे तिथला एक स्टेशन टू दुसऱ्या स्टेशनला जाणाऱ्या ज्या फ्लाईट असतात, त्या फ्लाईटची 14 ते 15 सीटची कॅपॅसिटी असते. ओनली 2000 किलोग्रॅम म्हणजे 2 टनपर्यंत ओनली वेट हे करू शकतात ते. आणि ते पण वेदरच्या ह्याच्यावर डिपेंड असतं. वेदर जास्त खराब असेल तर वेट पण कॅपॅसिटी कमी करायला लागते त्यांना, तेवढीच वेट घेऊन जायला लागतं. आणि त्याच्यामध्ये आतमध्ये अजिबात काही फॅसिलिटी बाकीच्या नसतात. इतका आवाज डेंजर असतो त्याचा, खूप जबरदस्त. आतमध्ये ऑक्सिजन जास्त, तिकडे हाईटवरती फ्लाईटवाला लगे ऑक्सिजन कमी पडतो. म्हणजे खूप हे करायला लागतं, म्हणजे स्ट्रगल जबरदस्त असतं त्याच्यामध्ये.
आणि त्याचा पूर्ण तशी 8 तासाची जर्नी असते. लिटरली त्याच्या फ्लाईटमध्ये वॉशरूम वगैरे, टॉयलेट, बाथरूम काही नसतं. डेंजर आहे. मला सांगा, बाय चान्स जरी वेदर रिपोर्ट चांगले असले, पॉझिटिव्ह असले, जर्नीच्या मध्ये सडन वेदर चेंज झाला तर इमर्जन्सी लँडिंगला काय? नाही होतं तसं बऱ्याच वेळेला झालेलं पण आहे. आणि तिथं तसं बघितलं ना तर तिथं जवळजवळ 500 1000 किलोमीटर काहीच नाही आहे आसपास. म्हणजे बघितलं तर काय काय दुसरं आता मध्ये इतक्या मेन 3000 किलोमीटरच्या ह्या डिस्टन्समध्ये फक्त मध्ये एक स्टेशन आहे, एका कंट्रीचं स्टेशन आहे, कोणतं? पी म्हणून, प्रिन्सेस एलिझाबेथ ओके. म्हणून स्टेशन आहे बेल्जियमचं. प्रिन्सेस एलिझाबेथ युरोपियन बेल्जियमचं आहे, ओके. बेल्जियमचं कंट्रीचं स्टेशन आहे. तर त्या स्टेशन जे आहे ते स्टेशन, त्या स्टेशनवरती जर इमर्जन्सी काय झालं तर तुम्ही मध्येच 2 तासाच्या नंतर तिथं मध्येच सडनली इमर्जन्सी लँडिंग करता येतं. ओके. आणि तिथं काही नाही तर तिथं ॲक्च्युली अंटार्क्टिकामध्ये रिलेशन सगळ्या कंट्रीजचे असं असतात की तुम्ही एकमेकाला हेल्प करावीच लागते, कारण तिथं असं दुसरं काही सोर्सच नाही आहे, लिमिटेड रिसोर्सेस आहेत तुम्हाला. तर तिथं तुम्ही सडनली गेला तर तिथं राहायला लागला तर तुम्हाला तिथं मग ते लोक ॲज अ गेस्ट सारखं तुम्हाला ते ट्रीट हे करतात. आणि तिथं जे काय त्यांच्याकडे अवेलेबल आहे, तुम्ही 10 दिवस थांबला, 2 दिवस 3 दिवस थांबला, वेदर ठीक होईपर्यंत तुम्हाला तसं कधी झालेलं आहे. तसं जास्त वेळ होत नाही पण कधी होतं तसं, तसे केस झालेले आहेत. तर तुम्ही तिथं मग तसं जे काय असेल ते खाऊन तिथं सर्व्हाइव्ह करायचं पुढची जनरल फायनल होईपर्यंत. जेव्हा तुम्ही फर्स्ट टाइम भारतीय स्टेशनला 8 तासाची जर्नी करून पोचला तेव्हा सर्वप्रथम काय झालं भारतीय स्टेशनमध्ये? भारतीय स्टेशनमध्ये पण सेम, तिथं पण जवळजवळ 7 ते 8 किलोमीटरचं डिस्टन्स आहे एअरपोर्ट तिथलं छोटं जे आहे. तिथं पण आपले मेंबर्स तिथले जे असतात ते रिसिव्ह करायला येतात. ओके. सेम मैत्रीमध्ये असतं तसंच सेम. पण भारतीय स्टेशनमध्ये मैत्री स्टेशनमध्ये खूप डिफरन्स आहे. मैत्री स्टेशन जे आहे ते खूप जुनं आहे. तिथं पूर्ण वुडन स्ट्रक्चरने बनलेलं आहे. तिथे फॅसिलिटीज आतमध्ये जास्त नाही आहेत. बाकीच्या आतमध्ये ॲडव्हान्स सिस्टम काही नाही आहे. जसं भारतीय स्टेशनमध्ये असं नाही आहे. तर भारतीय स्टेशनमध्ये जे आपलं पूर्ण जर्मन टेक्नॉलॉजीनं आपल्या 2011 साली बनवलेलं आहे. कोणतं? मैत्री स्टेशन? भारतीय स्टेशन. ओके. तर तिथं फॅसिलिटी आतमध्ये बऱ्यापैकी आहेत. म्हणजे तुम्हाला पाण्याचं वगैरे ठीकठाक यूज करता येतं. लिमिटेडच आहे पण तेच. परत तुमच्या आतमध्ये टेम्परेचर वगैरे प्रॉपर मेंटेन केलं जातं. जसं मैत्री स्टेशनला नॉर्मल हिटर्स वगैरे लावले जातात, तर इकडं हिटिंगची सिस्टम पूर्ण सेपरेट आहे भारतीय स्टेशनला. जे जनरेटर्स आहेत, नॉर्मल जनरेटर्स नाहीत तर ते CHP असतात, कंबाईन हीट अँड पॉवर. ते यूज करून आतमध्ये AHU सिस्टम आहे, पूर्ण एअर हँडलिंग युनिट आहे. त्यामुळे ते वापरून सगळं आतमध्ये प्रॉपर सगळं मेंटेन केलं जातं. ओके. मग निलेश भाऊ मला सांगा, मैत्री स्टेशन आणि भारतीय स्टेशन काय फरक जाणवला तुम्हाला? दोन्हीमध्ये फरक काय आहे? कसे आहेत दोन्ही? नाही, दोन्ही सेम नाहीत ॲक्च्युली. मैत्री स्टेशन जसं की मी बोललो की खूप जुनं आहे. 1989ला बनवलेलं आहे. ओके. तर ते आता खूप जुनं झाल्यामुळे तिथं सर्व्हाइव्ह करायचं म्हणजे खूप डिफिकल्ट व्हायला लागलेलं आहे. ओके. तर तिथं तुम्हाला पूर्ण वुडन स्ट्रक्चरचं जे बनलेलं आहे, भारतीय स्टेशन आहे ते पूर्ण फॅब्रिकेटेड आहे. फॅब्रिकेशन आणि जर्मन टेक्नॉलॉजीचं बनलेलं आहे. मैत्री स्टेशन आपल्या आर्मीच्या लोकांनी, इंडियन लोकांनी बनवलेलं आहे. ते 1989ला विचार केला तर त्यावेळेला काहीच ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी एवढी काही नव्हती. त्यामुळे ते नॉर्मली बनवलेलं आहे. आतमधले तिथं एक स्टेशनच्या बाहेर लेक वगैरे आहे खूप मोठा. त्याचं पाणी यूज केलं जातं. त्याच्यानंतर आतमध्ये सिस्टम तिथली जी सगळी आहे मैत्री स्टेशनमध्ये, तिथली सिस्टम जी आहे ती सगळी बॉयलर सिस्टम, पाणी वगैरे गरम करून ते सगळं ट्रीटमेंट वगैरे करून त्याच्यावरती फिल्टर वगैरे करून ते वापरलं जातं. ते खूप डिफिकल्ट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तिथं लिटरली आईस मेल्ट करून, नाही आईस मेल्ट नाही, म्हणजे ॲक्च्युली लेक आहे खूप मोठं. त्याच्या लेकमध्ये खाली पूर्ण डेप्थमध्ये जवळजवळ 10 मीटर डेप्थमध्ये खाली वॉटरची पाण्याची पाईपलाईन हे केलेली आहे. ओके. आणि त्याच्यातून पाणी लिफ्ट करून, कारण वरती पूर्ण आईस असतो पण खाली एकदम डीपला पाणी असतं. ओके. तर ते पाणी यूज करून त्याच्यासाठी हिटर वगैरे सोडलेलं आहे त्याचं. आणि ते हिटिंग वगैरे हे करून थोडंसं पाणी मेल्टिंग म्हणजे थोडं हे करावं लागतं आणि ते करून नंतर आतमध्ये सगळी प्रोसेस करून हे यूज केलं जाते. दुसरी गोष्ट, आतमध्ये तिथं तुम्हाला पाण्याचे खूप लिमिटेशन्स असल्यामुळे दोन्ही स्टेशनमध्ये तुम्हाला कमीत कमी 8 ते 10 दिवसातून एकदा आंघोळ करायला मिळते. म्हणजे तिथं तुम्ही इंडियामध्ये आपण बाकीच्या मेनलँडमध्ये विचार करू शकणार, म्हणजे म्हणणार की, पण तिथं ॲक्च्युली गरज पण तशी एवढी वाटत नाही. कॉस्टिंग किती येते? लाईक 1 लिटर पाण्याचं तुम्हाला लाईक एवढ्या सगळ्या प्रोसेसमध्ये कॉस्टिंग किती येते? मैत्री स्टेशनचं नॉर्मली जे आहे आपलं जे आहे तसं बनवलं जातं. बॉइलिंग वगैरे हे ते करून बॉयलर्स असतात, एक बॉयलर अटेंडंट असतो, ते सगळं हे करून. पण भारतीय स्टेशनला खूप डिफरंट आहे. तिथं टेक्नॉलॉजी अशी आहे की पूर्ण सिस्टम आहे पाण्याची. तर त्याचा पर लिटर 500 to 600
रुपीज, ओके 500 ते 600 रुपये एका लिटरला खर्च येतो. आणि तुम्ही पूर्ण वॉशरूम पासून बाथरूम, वॉशरूम, जेवणाला किचनमध्ये वगैरे सगळं तेच पाणी वापरतं आरओचं. असं ओके. भारती स्टेशनमध्ये आहे. मैत्री स्टेशनमध्ये पाण्याचं ॲक्च्युली खूप हे आहे आणि तिथं जे लिटरली ती टॉयलेट सिस्टम वगैरे सगळी आहे ती पण ड्राय टॉयलेट्स आहेत. ओके. त्यामुळे तिथं सुद्धा खूप डिफिकल्ट आहे ते, म्हणजे तिथं स्ट्रगल खूप करावं लागते. मला एक सांगा तुम्ही, जर 500 ते 600 रुपये पर लिटर कॉस्ट येत असली तर इथूनच पॅकेज ड्रिंकिंग वॉटर का नेत नाही मोठ्या क्वांटिटीमध्ये? ते तो क्वेश्चनचा ॲक्च्युली आन्सर म्हणजे कसं आहे, तुम्ही तिथं आपली कुठलीही अंटार्क्टिकाला कुठलीही एक गोष्ट कुठली आपण घेऊन जायचं म्हटलं तर त्या वस्तूची जेवढी कॉस्ट आहे कमीत कमी त्याच्या 10 टाइम्स किंमत तिकडं, 10 टाइम्सपेक्षा पण जास्त किंमत तिकडं आपल्याला द्यावी लागते आणि तेवढं पॉसिबल नाही आहे. तर तिकडं आपले काय नॉर्मल इकडून असं फ्लाईटमध्ये जसं जातात ते कंट्रीमध्ये, या कंट्रीमधून त्या कंट्रीमध्ये वगैरे काही गोष्टी आपण ट्रान्सपोर्ट वगैरे करतो, एक्सपोर्ट करतो, असं नाही आहे तिकडं पॉसिबल. ओके. तिकडं खूप लिमिटेशन्स आहेत आणि तिकडं अशा गोष्टी काही नेऊ शकत नाही आपण. तिथं सिस्टम जी बनवलेली आहे त्याच्यामधूनच तुम्हाला हे करावं लागतं. ॲक्च्युली त्याच्यावरती सगळं हे झालेलं आहे ऑलरेडी आधी, त्यामुळे ते पॉसिबलच नाही आहे तसं. फॉर एक्झाम्पल जर शॉर्ट फ्लाईट असले आणि त्याची वेट कॅपॅसिटी जर weight 2000 capacity किलो खूप असली कमी. तर आपला ट्रान्सपोर्टचा खर्च जो हा. येणार आहे त्याच्यापेक्षा ते ऍक्च्युअल मध्ये पाणी प्रोसेस खूप करून पिणं स्वस्त खूप पडतं. 50 to 100 टाइम्स मला वाटतं की जास्त पडेल ते. कारण ॲक्च्युली ते अंटार्क्टिकाचं जे फक्त एका व्यक्तीचं, एका मेंबर्सचं जे केपटाऊन पासून जे अंटार्क्टिकामध्ये 1 टाइमचं जे तिकीट आहे ॲक्च्युली गव्हर्नमेंटला 7 ते 8 लाख रुपये पे करावं लागतं. इतकं हे आहे ते, कॉस्टली जातं. इतकं इझिली नाही येते. त्यामुळे मैत्री स्टेशन आणि भारती स्टेशनच्या फॅसिलिटीमध्ये खूप डिफरन्स आहे. आता मैत्रीचं पण मैत्री 2 म्हणून स्टेशन नवीन प्लॅन चालू आहे गव्हर्नमेंटचा. बजेट वगैरे पासून ते होईल लवकरच. तर त्यावेळेला ती पूर्ण ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी होईल आणि भारती स्टेशनमध्ये आणि त्याच्यामध्ये बराच डिफरन्स आहे तसा. दोन्ही मेटलचे आहेत? कन्स्ट्रक्शन मेटलचं आहे का? नाही, कन्स्ट्रक्शन फॅब्रिकेशन आहे टोटल. आरसी ॲक्च्युली तिथल्या रूलनुसार, अंटार्क्टिक ट्रिटीच्या रूलनुसार तुम्ही तिथं कन्स्ट्रक्शन, परमनंट कन्स्ट्रक्शन कोणी करू शकत नाही कुठलाही देश, कंट्री. ओके. त्यामुळे तिथं फॅब्रिकेटेडच बनवलेलं आहे स्टेशन तुम्हाला. आणि ते तेवढा फक्त खाली जो तुमचा बेस असतोय ते तेवढं आरसीसी असतात आणि बाकी वरचं स्ट्रक्चर सगळं आरसीसी फॅब्रिकेटेड असतं सगळं. ओके. फॉर एक्झाम्पल नो मॅन्स लँड म्हणतात, बरोबर, राईट. आणि काय फॅसिलिटीज मध्ये डिफरन्स दोन्हीचे? फॅसिलिटीजमध्ये तेच ॲक्च्युली कसं, आता जसं की आपण इथं तिथले जे रूल्स इतके स्ट्रिक्ट आहेत की तुम्हाला त्या स्टेशनच्या आतमध्ये जे काही सगळं आहे, तुमचं जे वेस्ट असेल, ते सगळ्या गोष्टी असतील, जे काय असेल ते तुम्ही कुठल्याही प्रकारचं काही, जसं आपण इथं बाहेर काही कुठलीही वस्तू आपण बाहेर कुठेही टाकतो, काही करतो रोडवरती वगैरे, तिथं तसं अलाउड नाही आहे. तिथले रूल्स इतके स्ट्रिक्ट आहेत की तुम्ही कसलंही एकही वस्तू, कुठलेही काही सुद्धा बाहेर टाकू शकत नाही. कागद सुद्धा बाहेर कुठं बाहेरच्या एन्व्हायरमेंटमध्ये हे अलाउड नाही आहे टाकायला किंवा काय. तुम्हाला जे काय आहे ते सगळं स्टेशनमध्ये पूर्ण सॅग्रेट केलं जातं. टिश्यू पेपर्स असतील, फूड वेस्ट असेल, त्या सगळ्या गोष्टी, आणि त्याचं प्रॉपर सॅग्रिगेशन करून त्याच्यानंतर ते पूर्ण जे वर्षातून एकदा शिप येतं आणि त्याच्यामधून ते पूर्ण बॅकलोड होतं पूर्ण, आणि नंतर ते केपटाऊनला वगैरे साऊथ आफ्रिकेला जाऊन त्याचं काय असेल ते विल्हेवाट लावली जाते. ओके. आणि हे सगळं का होतं? कारण की तिथं टेम्परेचर कमी आहे. तेच एन्व्हायरमेंटला तिथल्या आपण काय हानी होऊ नये किंवा तिथलं एन्व्हायरमेंट खराब होऊ नये, बरोबर. आपल्या इथे गोष्टी तसंच बरोबर डिग्रेड होऊ शकतात ते वर्ष. तिथं काही नाही, कारण पूर्ण मायनस टेम्परेचर असल्यामुळे तशाच वर्षानुवर्षे पडून राहतील आणि तिथल्या एन्व्हायरमेंटला पूर्ण ते हे आहे, त्यामुळे ते अलाउड नाही आहे तसं. तुमचं डेली रुटीन काय होतं तिथे? डेली रुटीन म्हणजे तिथे ॲक्च्युली डेली रुटीन हेच, कारण ॲक्च्युली बाहेर कुठं जायचं काही जास्त प्रश्नच येत नव्हता. बाहेर जाणार तर कुठं, बाहेर तुम्ही पूर्ण बघेल तिकडं पूर्ण बर्फ आईस असणार, त्यामुळे तुम्ही जाणार कुठं, काय करणार. तर आतमध्ये प्रत्येकाचं जे काम असायचं ते ठरलेलं असायचं. मग शेड्यूल काय, टाईम जे आपलं तिथलं जे टायमिंग आहे ते टाईम फॉलो करायचं सकाळी उठल्यापासून. आणि आंघोळ तर करायचा काही प्रश्न यायचा नाही. 8 ते 10 दिवसातून 1 दिवस आंघोळ असायची फक्त. तर तिथलं जे आपलं जे प्रत्येकाची रिस्पॉन्सिबिलिटी असायच्या काहीतरी, ज्या प्रत्येकाचं जे ज्या पर्पजसाठी, ज्या जॉबसाठी आलेलं आहे त्याच्यानुसार त्याचं ते काम असायचं ते पूर्ण दिवसभर. आणि ते काम सोडून इतर तुम्हाला काय असेल तर ते टाइमपास वगैरे करायला अवेलेबल असायचे तिथे एंटरटेनमेंटसाठी काही ना काही. किती लोक होती तुमच्या बॅचला? आमच्या बॅचला म्हणजे ॲक्च्युली दरवर्षी तिथं प्रत्येक एक्सपिडिशनला जे परमनंट जे लोक असतात विंटरला, तर ते 24 मेंबर्स असतात. दोन्ही स्टेशनला 24 मेंबर्स, इतकेच मेंबर्स
पूर्ण आपल्या पूर्ण कंट्रीमधून 140 करोड लोकांच्या मधून तेवढेच मेंबर्स तिथं सिलेक्शन होतं, तेवढेच लोक जातात तिथं फक्त. तुमचं वर्क काय होतं तिथे एक्झॅक्टली स्टेशनमध्ये? मी ऍक्च्युली तिथं स्टेशन इंजिनियर होतो. ओके. मी इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे, तर माझं स्टेशन इंजिनियर होतो. तर आमची जी स्टेशनची जी पूर्ण सिस्टम आहे आतली, जे मी बोललो की जसं CHP आहे, कंबाईन हिट अँड पॉवर जनरेटर्स आहेत, तर ते आपल्याला तिथं लाईटचा दुसरा काही सोर्स नाहीये. बाहेर काहीच नसल्यामुळे बाहेरचं काही ऑप्शनच नाही. त्यामुळे तुम्हाला लाईट जी आहे ती पॉवर जनरेशन जे होते ते जनरेटरवरती पूर्ण वर्षभर ते जनरेटरवरतीच आतमध्ये लाईट प्रोडक्शन होणार आणि तेच तुम्हाला यूज करून आतमधले सगळे हिटिंग सिस्टम वगैरे सगळी जे काय आहे ती वापरायची तुम्हाला आणि ते सगळं मेंटेन ठेवायचं. आणि AHU सिस्टम आहे, एअर हँडलिंग युनिट आहे. मग त्या सगळ्या गोष्टींचं जे टाइम टू टाइम मेंटेनन्स करणे आणि तेच आमचं मेन काम असायचं आतमधलं. आणि बाकीचे लाईफ सपोर्ट सिस्टीम, थोडक्यात लाईफ सपोर्ट सिस्टीम म्हणतात, तिथलं जगण्यासाठी जी सिस्टम आहे ओके ते सगळे मेंटेन करायचे.